दिवसापासून आंदोलन करत आहात, काय नेमकी मागणी आहे? आम्ही 26 जानेवारी पासून बसलेलो आहे। आज आम्हाला 11वा दिवस आहे आणि शासनाने अजूनही आमची दखल घेतलेली नाही आहे। आमची जी मागणी आहे अत्यंत साधी आणि सोपी आहे। सुप्रीम कोर्टाने जो 18 डिसेंबरला दिलेला जजमेंट आहे पॅरा नंबर 83 नुसार जे आमची जी संस्कृती दर्शवली गेलेली आहे आदिवासी गोंड गोवारी जमातीची, ती वाघोबा नागोबा ढालपूजा ही आमची संस्कृती आहे। त्या संस्कृतीचं पालन करण्यात यावं। 85च्या GR मध्ये जे आमची संस्कृती दर्शवली गेलेली आहे गंगा जमुना यमुना ही आमची संस्कृती नसून आमची जी संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालपूजा आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। आणि अध्यादेश जो शासनाने सांगितलं होतं की 1 जानेवारीला तुमचा अध्यादेश काढू, आपल्याला विनंती करतो की आपण 1 जानेवारीला अध्यादेश काढण्यात यावा, अन्यथा संपूर्ण समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। रस्ता रोको आंदोलन आहे। जर आज तुम्ही ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण विदर्भ भारतभर त्याचा प्रसाद उमटेल। कारण की आमची जी जमात आहे आमची मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा आहे। शासनाने समजून घ्यावं, जर तुम्ही आज आमचा अध्यादेश काढला नाही तर संपूर्ण विदर्भात जाम तर होईलच होईल, यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा प्रसाद पाहायला मिळेल। मोठा जमावडा संविधान चौकात जमला, नेमकं इशारा द्यायचा तुम्हाला? इशारा ह्याच द्यायचा होता की शासनाने अजूनही आमच्यापर्यंत अध्यादेश काढला नाही, त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाहीये। 2014 मध्ये एक माननीय गडकरी साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिला होता। त्यासोबतच आता आम्ही जो मोर्चा काढला होता भव्य स्वरूपामध्ये 14 डिसेंबरला, त्यामध्ये सुद्धा आदिवासी मंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सुद्धा शब्द दिला होता की 1 जानेवारीला आम्ही तुमचा अध्यादेश काढू। त्यांनी अजूनही काढलेला नाही। आमची मागणी सरळ आणि साधी आहे की अध्यादेश काढावा आणि या जन आक्रोशाला शांत करावा।